नमस्कार. मुंबई पुणे महामार्गाने या महामार्गावरती प्रचंड भीषण असा अपघात झालाय. आपण जर बघितलं ना तर इथे झालं काय ना की खंडाळ्याचा जो घाट आहे ना, या घाटामध्ये खंडाळा म्हणजे लोणावळ्याच्या घाटामध्ये आहे ना, अक्षरशः कंटेनरचा ताबा सुटला आणि त्यानंतर 4 ते 5 गाड्या आहेत ना, या गाड्यांना कंटेनरनी धडक देत पुढे जाऊन इनोव्हा हायक्रॉस जी गाडी आहे, या गाडीवरती तो कंटेनर पलटी झाला आणि त्यानंतर झालं काय तर कंटेनरमध्ये जे माणसं होते, त्यामधले 3 माणसं आहेत ना, त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. आपण बाजूला बघू शकतो टाटाची टियागो देखील आहे. टियागो जी आहे ना, तिचं कमी नुकसान झालेलं आहे. म्हणजे टाटाची जी गाडी होती ना, तिचं कमी नुकसान आहे. पण इथे आपण बघू शकतो इनोव्हा हायक्रॉस आहे. जवळजवळ ही गाडी प्रचंड अशी महागडी आहे. म्हणजे साधारणतः 27-28 लाखाची ही गाडी आहे. पण इथे गुणवत्ता जी आहे ना, त्यावरती डाऊट येतो. कारण इथे आपण बघू शकतो कंटेनर पलटी झाला आणि त्यानंतर आतमधल्या माणसांना जीव गमवावा लागलेला आहे. मग एवढी प्रचंड महागडी गाडी घेऊन देखील जर आपल्याला जीव गमवावा लागत असेल, तर आपण अशी गाडी का घ्यावी? हा मला प्रश्न पडला. मी कुठल्याही कंपनीला नावं ठेवत नाहीये, पण हा मला प्रश्न पडलेला आहे. आणि कुठल्याही कंपनीला इथे मी नावं ठेवत नाही. याचं कारण म्हणजे काय ना, की आपण बघू शकतो कंटेनर पलटी झाला, त्यानंतर इथे माणसांना जीव गमवावा लागलाय. बाजूला पण एक गाडी आहे टाटाची टियागो. ती छोटीशी गाडी आहे, पण तिचं कमी नुकसान झालंय. त्यामुळे आपल्याकडे एक मजबूत गाडी तर असायलाच पाहिजे, सुरक्षित गाडी पण असायला पाहिजे. पण आता हे अपघात का होतात माहिती आहे मित्रांनो? मुंबई पुणे एक्सप्रेसवे जेवढा तुम्हाला वाटतो तेवढा सोपा नाहीये. होतंय काय ना, की या एक्सप्रेसवेवरती लिमिट दिलंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही घाटात जर असाल तर घाटामध्ये ट्रकला लिमिट दिलंय 40चं आणि कारला दिलंय 60चं. पण आपण करतो काय माहिती आहे? घाटामध्ये मी आत्ता बघतो तर कॅमेरा आला ना, तर कॅमेरा आल्याच्या नंतर आपण करतो काय, तर कॅमेरा आला की तेवढ्यापुरतं ब्रेक मारतो आणि परत स्पीडला निघून जातो. त्यामुळे होतंय काय, आपल्याला एवढं कळलं ना, की आपण उतरला गाडी दिलेल्या स्पीडमध्ये चालवली तर अपघात होणार नाही, एवढं लक्षात असू द्या. तुम्हाला या अपघाताबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.